श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणीबाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवे. हे काम केल्यामुळे आपल्याला लागलेल्या सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. आपल्या घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होतात आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. तसेच आपल्यामध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात. आपल्या भोवती सतत दैवी शक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपल्याला असेच असंख्य फायदे मिळू शकतात. ते कसे? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाण्याने खूपच फायदा होतो. हे 35 लाभ मंदिरात दररोज जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक अमूलाग्र बदल घडवतात. मंदिरात जाण्याने एकच नव्हे तर अनेक लाभ मिळतात. तसेच दररोज देवपूजा केल्याने, भगवंतासमोर हात जोडून बसल्याने हे 35 लाभ मिळतात. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनाला शांत करण्यासाठी, तर काही जण देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर म्हणजे मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपले सर्व आधी, व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांतपणे भगवंताच्या चरणी लीन होतो. अशी जागा म्हणजे मंदिर. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामागे लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाहीत. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटेसे मंदिर तयार केलेले असते. बहुतांश लोक देवाला आठवड्यातून एकदाच पूजतात. दररोज पूजापाठ करत नाहीत. दररोज छोट्या मंदिरात पूजा करणे खूप शुभ असते. घरामध्ये मंदिर असणे हे देखील खूप शुभ असते. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर आरोग्यदायी फायदेही मिळतात. अनेक लोकांना या लाभांबद्दल माहिती नाही, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे मिळतात. या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि श्री स्वामी समर्थ देखील लिहा. जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकतो ज्या अचानक घडू शकतात, जसे अपमृत्यू, अपघात, हत्या, आत्महत्या यांसारख्या नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर राहतील. नंबर 2. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ असते, ज्यामुळे त्याच्या जवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच किंवा प्रेत यांसारख्या नकारात्मक शक्ती देखील जवळ फिरकत नाहीत. मंदिरात जाणारी व्यक्ती निर्भय जीवन जगते. नंबर 3. जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. ग्रहबाधेतून मुक्ती मिळते. मंगळदोष, शनिदोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा, साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तरी घाबरण्याची गरज नाही. नंबर 4. मंदिरात जाऊन आपण नियम पाळतो, व्रत, उपवास आणि पूजापाठांवर विश्वास ठेवतो, विचारपूर्वक आहार विहार करतो. त्यामुळे आपल्याला रोग किंवा आजार होत नाहीत. नित्यनेमाने हनुमान चालिसाचा पाठ करावा हे आवश्यक आहे. नंबर 5. मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते, ज्यामुळे मनात दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संतुलित राहतो. ना भावनांच्या आहारी जातो ना कठोर बनतो. नंबर 6. मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य समजतो आणि फालतू भांडणात अडकत नाही. जसे आपण रस्त्यातील खड्डे टाळतो तसेच तो जीवनातील संकटे टाळतो. नंबर 7. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीवर वाईट विद्या किंवा शत्रूंचा परिणाम होत नाही. अनेक लोकांच्या वर्तनामुळे शत्रू निर्माण होतात, पण मंदिरात जाणाऱ्याचे काहीही बिघडत नाही.
त्याच्या जीवनात मोठे संकट येत नाही. कर्ज असेल तरी त्यातून मार्ग सापडतो. बेरोजगारी किंवा व्यवसायात अडचण असेल तरी मंदिरात जाऊन प्रार्थना केल्याने यश मिळते. अशा व्यक्ती तणाव न घेता कर्म करत राहतात आणि शेवटी यशस्वी होतात. अनेक लोकांना अनावश्यक भीती व चिंता सतावते, पण मंदिरात जाणाऱ्याच्या मनात तणाव राहत नाही. नंबर 11. अशा व्यक्तीच्या मनात राग किंवा वाद राहत नाहीत. घरातील वातावरण आनंददायी बनते. नंबर 12. सकाळी चालत मंदिरात गेल्याने प्राणवायू मिळतो, आरोग्य सुधारते आणि व्यवसायातही वाढ होते. सूर्यप्रकाशाचा स्पर्श आरोग्यासाठी फायदेशीर असतो. नंबर 13. मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंद गुंजतो, जो मन शांत करतो. नंबर 14. फुलांच्या सुगंधाने मन प्रसन्न होते. नंबर 15. कापूर आणि अगरबत्तीचा सुगंध रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. नंबर 16. आरतीवेळी टाळ्या वाजवल्याने ॲक्युप्रेशरप्रमाणे परिणाम होतो. नंबर 17. मंत्रजपाने वाणीदोष दूर होतो. नंबर 18. शंखनादाने फुफ्फुसे बळकट होतात. आरतीनंतर चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळतो, जो आरोग्यासाठी फायदेशीर असतो. तुळस चावू नये, गिळावी. प्रदक्षिणेमुळे तणाव कमी होतो. मंदिरातील ऊर्जा शरीरात प्रवेश करते. पिंपळ, वड, निंब यांसारखी झाडे ऑक्सिजन देतात. दान केल्याने कंजूषपणा कमी होतो. मंदिरात गेल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढते, धार्मिक ज्ञान मिळते. हात जोडल्याने शरीरातील बिंदूंवर दाब येतो. कपाळावर चंदन लावल्याने एकाग्रता वाढते. प्रार्थनेमुळे सकारात्मक भावना जागृत होतात. पूजा ही एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे, जी शरीरावर परिणाम करते. आचमन केल्याने शुद्धी होते. मंदिराच्या शिखरातून येणारी ऊर्जा शरीरावर परिणाम करते. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो. जुनी मंदिरे ही सकारात्मक ऊर्जेची केंद्रे आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.